नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी चॅनलवर। बिग बॉस मराठी सीझन 6 अंतिम टप्प्यावर आलेलं आहे। 6 स्पर्धक होते, परंतु काल आपल्याला घरातून एक स्पर्धक बाहेर जाताना दिसला। अर्थातच भरपूर काही चर्चा रंगली होती, त्यावर नक्कीच आपण चर्चा करूया। आता आपल्याला बिग बॉस मराठी सीझन 6 चे टॉप 5 स्पर्धक मिळालेले आहे आणि अगदी काही दिवसांमध्ये बिग बॉस 6 चा विजेता सुद्धा मिळणार आहे। भरपूर काही गोष्टी आहेत, टीआरपी बूस्ट होताना आपल्याला नक्कीच दिसते। भाऊचा धक्का असू द्या किंवा एपिसोड असू दे, म्हणजे जी काही नाराजी होती आधीपासून की हा शो एवढ्या टीआरपीवर जात नाहीये, परंतु आता शेवटी नक्कीच टीआरपी मिळताना दिसतेय। तर बिग बॉस मराठी सीझन 6 चे टॉप 5 मिळालेले आहे। काल एक स्पर्धक अर्थात घराच्या बाहेर गेलेला आहे, नक्कीच त्यावर चर्चा करणार आहोत। त्यामुळे अजूनही चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर एकदा नक्की करा। चला पुढे बोलूया। तर बिग बॉस मराठी सीझन 6 मध्ये पहिली वाईल्ड कार्ड राखी सावंत आली। संपूर्ण घर नक्कीच तिनं हलवलं। अत्यंत चांगली टीआरपी तिच्यामुळं आली। भरपूर काही गोष्टी रंगल्या आणि त्यानंतर परत एकदा वाईल्ड कार्ड म्हणून 3 स्पर्धक येताना आपल्याला दिसले आणि त्यामध्ये रेवा सुद्धा होती। रेवा कौरासे ही आपल्याला बिग बॉसच्या घरात येताना दिसली। सुरुवातीलाच पहिल्याच दिवशी तिच्याकडून एक चूक घडली। अर्थात तिनं ती चावी दिली आणि चावीनंतर भरपूर काही गोंधळ उडाला। बिग बॉसने सुद्धा भरपूर काही गोष्टी तिच्याकडून हिसकवून घेतल्या असं म्हणूया, कारण चावी हरवली होती, चावी चोरली म्हणा एक प्रकारे। तर अशी तिची सुरुवात झाली रेवाची, परंतु त्यानंतर तिचा नक्कीच वेगवेगळ्या गेम खेळताना आपल्याला दिसला, वेगवेगळ्या गोष्टी घडताना दिसल्या, भरपूर काही चर्चा होती। परंतु अखेर आता 6व्या पोझिशनवर रेवा आपल्याला घराच्या बाहेर जाताना दिसली। काल नक्कीच मिड वीक इलिमिनेशन झालं। अर्ध्या भागामध्ये तिला घराच्या बाहेर जावं लागलं, कारण टॉप 5 आपल्याला आता मिळालेले आहे। भरपूर काही होतं, म्हणजे चेसचा एक टास्क होता, त्यामधून नक्कीच आपल्याला कळणार होतं की कोण घराच्या बाहेर जाणार। त्यामध्ये नक्कीच आपण जर बघितलं तर आधी सुरुवातीला सांगायचं झालं कोण कोण स्पर्धक होते, तर अनुश्री होती, तन्वी होती, रेवा होती, विशाल, राकेश आणि दीपाली, असे टोटल 6 जण होते। आता यामध्ये जर बघितलं तर तन्वी पहिली फायनलिस्ट झाली होती आधीच, त्यामुळे तिला सोप्यावर स्थान मिळालं आणि त्यानंतर उरले 5 जण। आता यामध्ये खेळ रंगला होता की कोण घराच्या बाहेर जाणार हे आपल्याला ह्या चेसमध्ये कळणार होतं। तर एक एक पार्ट पुढे जात होता। जर आपण बघितलं तर सेकंड नंबरला अर्थातच 2 नंबरला फायनलिस्ट झाला राकेश दादा आपल्याला फायनलिस्ट होताना दिसला। त्यानंतर तिसरी फायनलिस्ट अनुश्री झाली। हिच्यावर सुद्धा भरपूर चर्चा रंगली होती की घराच्या बाहेर अनुश्री जाणार का, बिग बॉस सीझन 6 मध्ये ती सेफ खेळणार का, सेफ होणार का, ही सुद्धा भरपूर चर्चा रंगली होती। परंतु तिसरी फायनलिस्ट अनुश्री होताना आपल्याला दिसली। आता चौथा, अर्थातच यावर सुद्धा भरपूर चर्चा रंगली होती, विशाल हा आपल्याला चौथा फायनलिस्ट मिळाला। विशालबद्दल सुद्धा भरपूर चर्चा होती, कारण विशाल आणि राकेश दादाचं भांडण हे नक्कीच भरपूर प्रसिद्ध झालं होतं। अशी सुद्धा टीका झाली की बिग बॉस विशालला भरपूर शेवटी निगेटिव्ह दाखवता एक प्रकारे, अशी सुद्धा चर्चा रंगली होती। पण अखेर विशाल हा सेफ झाला, 4थ्या पोझिशनवर तो फायनलिस्ट ठरला। आणि त्यानंतर जर बघायचं झालं तर दीपालीताई आणि रेवा यांच्यामधून एक घराच्या बाहेर जाणार असा एक टास्क झाला आणि त्यामध्ये जर आपण बघितलं तर दीपालीताई या सेफ झाल्या, टॉप 5 मध्ये गेल्या आणि रेवा घराच्या बाहेर जाताना आपल्याला दिसली। वाईल्ड कार्ड म्हणून आली, अत्यंत चांगली खेळली, शेवटपर्यंत नक्कीच एक ग्रुप धरून राहिली। भरपूर टीका सुद्धा झाली की ग्रुपमध्ये खेळती म्हणून दिसतीये, तिचा इंडिव्हिज्युअल काहीच गेम नाही, भरपूर टीका रंगल्या। परंतु जर आपण बघितलं तर आता रेवा घराच्या बाहेर गेलेली आहे। आता टॉप 5 आपल्याला मिळालेले आहे। अर्थातच अनुश्री म्हणा, तन्वी, विशाल, राकेश दादा आणि दीपालीताई, तर असे हे 5 झाले आहे। यांच्यापैकी एक जण आपल्याला विजेता होताना दिसणार आहे। काही दिवसाच येणाऱ्या म्हणजे 5-6 दिवसाच्या आत आपल्याला टॉप 5 मधून एक विजेता होताना दिसणार आहे। तर आता ह्या 5 पैकी अर्थातच रेवा सोडल्यानंतर, कारण रेवा आता घराच्या बाहेर गेली आहे, त्यानंतर आपण जर बघितलं तर अनुश्री, तन्वी, विशाल, राकेश आणि दीपाली यांच्यामध्ये कोण विजेता होणार ही नक्कीच टक्कर आपल्याला बघण्यास मिळणार आहे। कारण आता शेवटची डेट नक्कीच आलेली आहे, 19 एप्रिल। इथे लिहूया, 19 एप्रिलला फायनल होणार आहे। फायनल विजेता आपल्याला कळणार आहे, फायनल एपिसोड आपण म्हणूया। तर तुम्हाला काय वाटतं यापैकी कोण जिंकणार? तसं पाहिलं तर भरपूर स्पर्धकांची हवाच इथे चालू आहे, भरपूर फॉलोअर्स वाढताना दिसत आहे। तसेच रेवा आता घराच्या बाहेर गेलेली आहे, 6व्या पोझिशनवर ती होती, ती घराच्या बाहेर गेली। हा निर्णय बिग बॉसचा तुम्हाला योग्य वाटतो का? कमेंट करून नक्की सांगा। बाकी चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। धन्यवाद।